दादा, आपल्या प्रभागामध्ये तरुण मुलं जे आहेत ते भरपूर आपल्याला जोडले जातात. त्याचं सर्वप्रथम मला कारण काय ते सांगा. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भीम. तरुण मुलं जोडण्याचं कारण असं आहे की आम्ही 1988 पासून जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून आम्ही एकाच पक्षामध्ये कायम आहे. आणि मध्यंतर काही लोकांनी पक्ष चोरला, पण आम्ही काही पक्ष सोडला नाही. आमची या प्रभागामध्ये निष्ठावंत म्हणून ओळख आहे. त्याच्यामुळे तरुण लोकांना प्रामाणिक लोक आवडतात. त्याच्यामुळे लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत. जसं की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून. हो, आम्ही कधी कोणतेही इलेक्शन असो, लोकसभेचं असो, विधानसभेचं असतो, आम्ही ठाकरे साहेबांना सोडलेलं नाही. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहे. आमची निष्ठा ठाकरे साहेबांसोबत आहे आणि ती सदैव राहणार. कोणी कितीही पक्ष सोडले तरी आम्ही शिवसेनेची बांधिलकी आहे आणि राहणारच. जसं की आता तुमच्या प्रभागामधून तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तरुण मुलं असतील किंवा आपल्या माता भगिनी असतील त्यांच्यासाठी कुठली एखादी योजना किंवा त्यांच्यासाठी नवीन एक काही. आता बघा, प्रभाग हा खूप मोठा झालेला आहे. मी प्रभागामध्ये फिरतोय. आपल्या मिलिंदनगर असो, नागसेननगर असो, कबीरनगर असो, इथल्या माझ्या माता भगिनी धुणे काम, भांडे काम या कामाला जातात. हे आपल्या प्रभागाची जी परिस्थिती आहे आतापर्यंतची ती खूप वाईट आहे. आणि मी जर निवडून आलो तर या लोकांसाठी योजना राबवेल, त्यांच्या मदतीला काम येईल. जसं की शिलाईची मशीनची योजना आहे ती राबवणार. आणि आपल्या महिलांसाठी खूप खूप योजना आहेत ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आणि बऱ्यापैकी आम्ही लोकांचं समाधान करू. जसं की दादा, आता स्लम वसाहतीमध्ये जसं की आपल्या जे माता भगिनी आहेत त्याच्या लोकांच्या धुणे भांडे वगैरे करतात, तर त्या महिलांसाठी एकदम असं वेगळं काही. हा, त्या लोकांसाठी आम्ही राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्या अंमलात आणू, केंद्र सरकारच्या योजना आहे त्या अंमलात आणू. आता काय होतं की ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही. ते आम्ही पुरेपूर योजना त्यांच्यासोबत राबवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या प्रभागात जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणखी तरुण मुलांसाठी. तरुण मुलांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लायब्ररी ही खूप मोठी, म्हणजे आजची गरज आहे, काळाची गरज आहे. लायब्ररी असली की कसं लोक सुशिक्षित होतात. कित्येक दिवस प्रस्थापित लोकांच्या हातातच सत्ता द्यायची. बरं दादा, जसं की आता तुमच्या वसाहतीमध्ये जसं की आता अंमली पदार्थ असतील, म्हणजे दारू गांजा या सगळ्या ज्या गोष्टी असतील, तर या संदर्भामध्ये आपला एखादा ठोस पाऊल कुठला राहणार. त्यासाठी आम्ही पूर्ण चोख बंदोबस्त करू. पोलिसांचं सगळं ह्याच्यावर नियंत्रण ठेवू आणि आम्ही त्याच्यावर, मी स्वतः रस्त्यावर उतरून पोलिसांना सांगून हे पूर्ण बंद करेन. एवढं माझ्या लोकांनी विश्वास द्यावा. जसं की आता तुमच्या प्रभागामध्ये तरुण मुलं जी तुम्हाला जोडल्या जात आहेत, तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं की प्रभागामधून आपला विजय निश्चित. 100% निश्चित आहे. कारण की आता लोकांची जी टेंडन्सी आहे ती बदललेली आहे. लोक प्रामाणिकतेला जास्त भर देतात आणि लोक कुठं जाऊ द्या काही फरक पडत नाही. पण शेवटी आता लोक निष्ठावंत बघतात की हा बाबा एवढ्या वर्षापासून निष्ठावंत आहे आणि एक संधी ह्याला भेटलीच पाहिजे, असं सगळ्या प्रभागामध्ये चर्चा आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की लोक आपल्या बाजूने मतदान करतील आणि मला जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील. बरं दादा, सर्वप्रथम मला हे सांगा, जसं की आता तुम्ही एक व्यावसायिक आहात, बरोबर आहे, एक बिझनेसमॅन आहात तुम्ही, तर अचानक म्हणजे राजकारणामध्ये म्हणजे तुमचं हे असं काही घरचं काही बॅकग्राऊंड वगैरे. दिवंगत माझे वडील उमेश सखाराम दळवी हे जेव्हापासून संभाजीनगरमध्ये शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून ते शिवसेनेमध्ये कार्यरत होते. त्यांनी कोणत्याही चळवळी असो सगळ्या चळवळीमध्ये स्वतःहून भाग घेतला, आंदोलने केली, समाजासाठी रस्त्यावर उतरले, सामान्य लोकांसाठी जेलमध्ये गेले. प्रत्येक त्यांनी गरिबांच्या सुखादुःखामध्ये सहभागी झाले. त्यानंतर 2010 पक्षाने माझ्या वडिलांना, शिवसेना पक्षाने माझ्या वडिलांना तिकीट दिलं. मग आम्ही 2010 इलेक्शन लढली. माझ्या वडिलांसमोर एक धनाढ्य अब्दुल साजिद बिल्डर नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी प्रत्येक घरामध्ये पैसे वाटून फ्रॉड करून निवडणूक जिंकवली. पण आम्हाला 70 लाखाची ऑफर आली होती, तरी पण माझ्या वडिलांनी ती ऑफर न घेता प्रामाणिकतेवर, जनतेच्या विश्वासावर ती निवडणूक लढवली आणि आम्ही कुठेही मॅनेज झालो नाही, ह्याचा मला गर्व आहे. आणि त्यानंतर मी जे वडिलांचं जे कार्य आहे ते चालू ठेवलं आणि लोकांच्या मित्र परिवारांचा प्रेम, मित्र परिवारांचा आशीर्वाद
सेवा, विकास आणि सुरक्षा या मुद्द्यावर मी निवडणूक लढवित आहे आणि पाठिंबा लोकांचा एवढा भेटत आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे. म्हणजे तुमच्या कामाची पावती म्हणा किंवा तुमच्या आई वडिलांच्या कामाची पावती म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुमच्या प्रभागातले लोक तुम्हाला जोडले जातात. बिलकुल बिलकुल जोडले जातात. आता जसं की तुमच्या वडिलांसारखाच प्रसंग तुमच्या समोर पण येतोय की आता काही धनशक्ती सत्तेत असणारे काही लोक असतील जे तुमच्या विरोधामध्ये तुमच्या अगेन्स्ट आहेत, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता लोक कोणाचेही पैसे घेणार, काही करणार, पण लोकांना माहित आहे की जर दुसऱ्या प्रभागातला पैसे वाटून जर मतदान घेत असेल, आता लोकांना स्वाभिमान आहे, लोक पैसे घेणार नाही. लोकांनी पैसे पण घेतले तर लोक प्रामाणिक माणसालाच निवडून देणार ही आम्हाला खात्री झालेली आहे आणि ते नक्कीच आम्हाला जास्तीत जास्त मतांनी जिंकून देणार हे आम्हाला खात्री आहे. लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. नागसेन नगर असो, फुले नगर असो, कबीर नगर असो, हमालवाडा असो, बनेवाडी असो, राहुल नगर असो, एकनाथ नगर असो या फुले नगर असो, प्रभागातले पूर्ण एरियामध्ये मी फिरलो. लोकांचा एवढा आशीर्वाद आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. ते तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच दिसून येईल. दादा बोला, 2 शब्द बोला आपल्या उमेदवाराबद्दल. बरोबर. मी सर्वप्रथम माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं मी खूप आभार मानतो, कारण की त्यांनी एक सामान्य कुटुंबातला एक होतकरू म्हणा, एक होतकरू म्हणा, बिझनेसमॅन म्हणा किंवा एक अभ्यासू म्हणा, त्या व्यक्तीला तिकीट दिलं किंवा एक निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं. मी आभार मानतो त्यांचे. दादा बोला. सर्वप्रथम मी शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना खरंच आभार मानतो आणि दानवे साहेबांना देखील आभार मानतो की जे आम्हाला जे त्यांनी हे दिले आहेत, इलेक्शन लढवण्याची संधी दिली आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांची मदत करण्याची जी संधी दिली आहे त्यांचं खरंच आभार मानतो. आणि जेवढे पण युवा आहेत तेवढे आमच्या सोबत आहे आणि आम्हाला सहकार्य करतायत. दादा जसे की तुमच्या प्रभागामधले जे तरुण मुलं आहात, तर जसे तुम्ही एक बिझनेसमॅन म्हणून ओळखले जातात, बरोबर आहे, तर तरुण मुलांसाठी पण अशा शासकीय योजना असतील किंवा असे कुठले व्यापार असतील, या सगळ्या गोष्टीकडे आपण भर देणार का? बिलकुल बिलकुल देणार. आम्ही प्रभागात एवढे कामं करणार आहेत की जे आतापर्यंत जे कोणी केले नाही ते आम्ही कामं करणार आहोत. लहान मुलांसाठी ओपन जिम म्हणा, आता लायब्ररी म्हणा, अशा प्रत्येक योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार. महिलांच्या समस्या असो काही असो, आम्ही ते पूर्ण लोकांचे पूर्ण करणार. आणि आमचा विशेष म्हणजे सगळ्या जनतेला मला हे सांगायचं आहे की आमचा एक हेल्पलाईन नंबर राहणार आहे, तो म्हणजे 24 तास चालू राहणार आहे. रात्री बेरात्री जर कोणालाही काहीही अडचण आली तर आम्ही ती अडचण सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो. जसं की बघू शकता, निष्ठावंत शिवसैनिकाची जी शिवसेना आहे, तर त्या शिवसेनेमध्ये एक वेगळाच दम आहे. जसं की आज ज्या डंकेची चोटवर ज्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय, सगळ्या बघतोय, कारण हे सगळं बोलण्याचा एक धाडस जो आहे हा फक्त एक निष्ठावंत शिवसैनिकच करू शकतो. एवढी मोठी धनशक्ती समोर असताना सुद्धा न घाबरण्याचं कारण म्हणा किंवा न डगमगता आज एक निष्ठावंत तरुणांच्या आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. बऱ्यापैकी जे आमच्या प्रभागातले जे तरुण आहेत, जे व्यसनाला वेधून गेलेले आहेत, बऱ्याच प्रमाणात त्यांना समजत नाही की आपण अंमली पदार्थ कशामुळे करतो. त्यांना जी योग्य दिशा दाखवण्याचं काम गजेंद्र उमेश दळवी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्वजण करणार आहोत आणि त्यांना आयुष्यात योग्य दिशा दाखवणार आहोत. जसं की तुमचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रभागाचं चित्र बदलल, याची शाश्वती तुम्ही देता का? नक्कीच 100%. आमच्या प्रभागातील कामं 100% नसून तर 1000% करणार. जसं की तुमच्या प्रभागामधून आता तुम्ही आणखी तुमच्या उमेदवारांनी कुठले कामं केले त्याच्यापूर्वी? आमचे उमेदवार वेळोवेळी जशी जशी गरज पडेल, जे ज्या समस्या उद्भवतील, लोकांसाठी नेहमी अवेलेबल असतात. जे काम असतील ते करतच असतात ते. जसं की बघू शकता, प्रभाग क्रमांक 28 मध्ये आलो होतो आपण. तर म्हणजे प्रभाग क्रमांक 28 मध्ये आल्याच्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत गजेंद्र दळवी म्हणून, त्यांची आपण मुलाखत घेतली. आणखी त्यांच्या काय भावना आहेत, आणखी त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा त्यांच्या प्रभागामध्ये जे तरुण मुलांसाठी किंवा माता भगिनींसाठी ज्या योजना आणल्या आहेत किंवा आणतील, त्याबद्दल आपण बघू.